ब्रह्मगिरी पर्वतावरती श्री गोदावरी नदीचा उगम झालेला आहे आणि इथूनच श्री गौतम ऋषींनी घोर तपस्या करून महादेवांना प्रसन्न केलं आहे। तर भावनो ही सगळी माहिती सांगतो म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत पाहणं विसरू नका। तर सर्वात आधी मानाचं जय शिवराय आणि जय शंभूराजे मित्रांनो। आणि तुम्ही ह्या व्हिडिओचा पार्ट 1 पार्ट 2 पाहिला असेल तर तुम्हाला कळूनच जाईल आपण कुठे आलेलो आहे। तर मग काय भावना, आपण आलो होतो ब्रह्मगिरीच्या मेन ट्रेकिंगच्या जागेवरती आणि मग लगेचच मारुती रायांचं दर्शन करून आपली झाली इथून ट्रेकिंग सुरू। आणि खरं म्हणलं तर इथूनच आपल्याला दम लागणार होता, कारण की आपल्याला डायरेक्ट सरळ वर चढत जायचं होतं। पण मनामध्ये एकच ध्यास होतं, वरती जाऊन नाही का गंगा माताचं दर्शन घ्यायचं आणि तिथं शिवशंकरने जटा आपटेल ते बघायचं। मग काय लगेचच आपली ट्रेकिंग इथं सुरू झाली। पण आपल्याला थोडं चालत आल्यावर पुढे आपल्याला वरतून येणाऱ्या पाण्याच्या स्वरूपामध्ये एक छोटासा वॉटरफॉल दिसायला भेटला आणि तो खूप सुंदर पण होता। आणि इथूनच आपल्याला एवढा भारी व्ह्यू दिसायला भेटत होतो। वरती गेल्यावर कसं असेल मग लगेचच न टाइम घालता आपण निघालो वरती जाण्यासाठी। आणि वरतून येणारे लोक म्हणते नीट जा बाबा होती माकडे अडवणे करायला लागले। आणि मेन गोष्ट म्हणलं तर फोन खिशात घालून ठेवा नाही तर ते फोन बी घेऊन जाईल म्हणे। तर मग भावना आता थोडंच वरती चढायचं बाकी राहिलं होतं, पण आपल्याला इथं छोटीशी गुफा पण दिसायला भेटली, त्याच्यासोबत हे माकडं पण दिसायला भेटले। आणि ब्रह्मगिरीची मोस्ट व्हायरल प्लेस म्हणजे की हीच, कारण की इथं एवढ्या मोठ्या दगडामधून कोरून वरती जाण्यासाठी मार्ग बनवलेला आहे। मग काय राव, एकदा यावंच लागते की ब्रह्मगिरी ट्रेक करण्यासाठी। तर मग भावना फायनली आपला ट्रेक तर कम्प्लीट इथं नाही झाला होता, कारण की आपल्याला डबल वरती जायचं होतं। आता वरती आलोच म्हणा, पण थोडंफार बाकी होतं आपला अजून। आणि इथंच मग 5-10 मिनिटं रेस्ट घेतला आणि मग लगेचच हनुमंतरायांचं दर्शन करून घेतलं आणि निघालो पुढं। तर मग भावना तुम्हाला आता पुढचं डोंगर दिसतोय का, आता तिथंच वरती जाऊन आपल्याला डबल खाली जायचं होतं। आणि भावना माझं एक म्हणणं होतं, तुम्ही आपले ब्लॉग बघतात लाईक पण करता बरं का, पण फॉलो करायला काय होतं राव तुम्हाला, म्हणून करून टाका बरं का आपल्याला फॉलो लवकर। तर मग भावना आपण मध्ये काही व्हिडिओ काढले नाही, मग फायनली आपण पोहोचलो ब्रह्मगिरीच्या टॉप वरती डायरेक्ट। आणि जसं वरती आलो तशी आपली फिलिंग कशी असेल, खतरनाक रे। तर मग भावना भेटू आपण याच्या पार्ट 4 मध्ये, तोपर्यंत बाय बाय।